पहिल्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, एक धाव तर घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न करणार का, आणि दुसरी धाव देखील पहिल्याच बॉलवरती इथे मात्र पूर्ण झालेली आहे। सुरुवात खूप चांगल्या पद्धतीने झालेली आहे। खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर दोन्ही संघ आपल्या या पंचक्रोशीमधील कित्येक वेळेला आपापसामध्ये भिडलेले आहेत। कधी घोटवडे संघ विजय झाला, कधी कुरुळ संघ विजय झाला, परंतु ही स्पर्धा फार वेगळी आहे। या स्पर्धेमध्ये तुम्हाला लाईट वेट बॉल वापरण्यात दिलेला आहे, किंवा त्याच वेळेला इथे अंदाज किंवा अनुभव हा नक्कीच थोडासा कमी आहे, कारण रिसेंटली आपण 5 ते 6 वर्षांचा विचार केला तर जास्त करून हेवी बॉलवरती आपण खेळलेलो आहोत, परंतु हा एक वेगळा एक्सपिरियन्स आहे। आणि कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण पाहिलं काही गोलंदाजांची दमछाक झाली, काही फलंदाजांची दमछाक झाली, आणि आज पाहणार आहोत की कशा पद्धतीने इथे गोलंदाज हवी होत आहेत की फलंदाज हवी होत आहेत। पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानावरती मार्गस्थ या ठिकाणी पहिल्याच 2 बॉलवरती 3 धावा जमा केल्या आहेत। आता मात्र स्ट्राइक इनवरती मनीष खंडागळे आलेला आहे। मनीष खंडागळे म्हटलं की आज घोटवडे गावामधून ज्याने खऱ्या अर्थाने क्रिकेटचा प्रवास सुरू केला, परंतु ज्याला प्रचंड मागणी आहे ॲज अ आयकॉन म्हणून, त्याला अलिबाग तालुक्यामध्ये नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये त्याचा प्रवास सुरू झालेला आहे, तोच मनीष खंडागळे आपल्याला स्ट्राइक एंडवरती पाहायला मिळतोय। मोठा फटका खेळायचा होता, परंतु बिहाइंड द विकेट इथे तुम्हाला फक्त एकच सिंगल धाव पाहायला मिळेल। एका धावेच्या साह्यानं पुन्हा एकदा स्कोरवरती बदलाव होतोय। 4 धावा आतापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत। या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहायला गेलं तर ओमकार लाईट्स अर्थातच अनूप पाटील यांच्या वतीनं ही लाईट या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे। अगदी आताच रिसेंटली आपण PNP चषक पाहिले असाल, त्या चषकामध्ये देखील ओमकार लाईट्स म्हणजेच अनूप पाटीलची लाईट आपण पाहिली, आणि कुठेही त्यांची लाईट असू द्या, कधीही त्यांच्याविषयी कोणाचा फीडबॅक अगदी खराब नसतो, चांगलाच असतो, कारण अगदी मनापासून त्यांचं काम आपण सातत्यानं पाहतोय। येणाऱ्या आगामी काळामध्ये मुरुड प्रीमियर लीग असेल किंवा अर्थातच अक्षीमधली मोठी स्पर्धा असेल, या विविध स्पर्धेमध्ये आपण ओमकार लाईट्स ही मात्र सातत्यानं पाहणार आहोत। केदार बिर्जे मैदानावरती यायला त्याने पहिल्याच 3 बॉलवरती 4 धावा खर्च केल्या। पुन्हा एकदा स्ट्राइक इनवरती मनीष खंडागळे आपण पाहतोय। ओहो, मोठा फटका खेळायचा होता, परफेक्ट कनेक्शन नाही आहे, इथे डायरेक्ट हिट केला, आणि डायरेक्ट हिट करत असताना इथे मात्र स्टंपला चेंडू लागला, आणि या बॉलवरती फलंदाज मनीष खंडागळे बॅक टू द पॅव्हिलियन। धन्यवाद। व्यासपीठावर अनेक दिग्गज मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, आणि त्यांचं देखील आदरातिथ्य करणं, त्यांचं देखील स्वागत करणं हे देखील आमचं परम कर्तव्य आहे। अर्थात गुरु ब्रह्मा गुरु विष्णू मंत्र आहे आगळा, हा स्वागत सोहळा, हा स्वागताचा सोहळा। या ठिकाणी व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवरांचं शाब्दिक सन्मानानं देखील स्वागत मात्र झालेलं आहे, परंतु त्यांचं यथोचित सन्मान होणं हे देखील नक्कीच या ठिकाणी यथायोग्य आहे, आणि अर्थात आमचं कर्तव्य आहे। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित अर्थात ज्येष्ठ ग्रामस्थ आहेत सहाणकोटी गावातील आदरणीय श्री गणपत काशीनाथ पोईलकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे, आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आदरणीय दिलीप नाईक आपणास विनंती करणार आहे, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी श्री गणपत काशीनाथ पोईलकर यांना सन्मानित करायचे। शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत आदरणीय गणपत काशीनाथ पोईलकर, आणि त्यांचा देखील यथायोग्य सन्मान आदरणीय अनिशांतराम पाटील पुरस्कृत भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा, आणि त्या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी मी आदरणीय दिलीपजी नाईक आपणास विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आदरणीय गणपत काशीनाथ पोईलकर यांना सन्मानित करायचं आहे। अर्थात एक ज्येष्ठ व्यावसायिक देखील आहे, आणि खरं तर अनेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व, गावातील खऱ्या अर्थानं जी परंपरा आहेत, जे संस्कार आहेत, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं टिकवून ठेवलेले असतात, असे ज्येष्ठ ग्रामस्थ असतात, आणि अशाच पैकी आदरणीय गणपत काशीनाथ पोईलकर आपलं मनस्वी आणि हार्दिक स्वागत। धन्यवाद। तदनंतर आजच्या क्रिकेट स्पर्धेसाठी उपस्थित सन्माननीय कॅप्टन उमेश वाणी सर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे। मी आदरणीय चंद्रकांत पाटील सर आपणास विनंती करणार आहे, आपल्या शुभ हस्ते कॅप्टन उमेश वाणी सर यांना सन्मानित करायचं आहे। खरं तर आत्ताच आपण त्यांचा आवाज ऐकला असेल, शिस्त काय असते, डिसिप्लिन काय असते
हे खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून आपण नेहमीच अनुभवतोय असे कॅप्टन उमेशजी वाणी सर यांचा देखील सन्मान मंडळाच्या वतीनं आदरणीय चंद्रकांतजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण होत असताना पाहतोय। हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या, हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा, अभिलाषा याची धरता कोणी नजर वाकडी करता, त्या मरड द्यावया स्फुरण आपले बाहू पाहू द्या रे, हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या। हा समृद्ध देश जसाच्या तसा ठेवण्याचं कार्य अर्थात सीमेवर देखील जीवाची पर्वा न करता लढणारे सैनिक आणि अशाच पैकी कॅप्टन उमेशजी वाणी सर आपलं देखील मनस्वी हार्दिक स्वागत। निश्चितपणे कॅप्टन उमेशजी वाणी यांच्या संदर्भात सांगेन, याच मैदानावर गेली अनेक वर्ष आमच्या विभागातील अनेक खरं तर आमच्या युवांना आणि तरुणांना घडवण्याचं कार्य या ठिकाणी आदरणीय कॅप्टन उमेशजी वाणी यांच्या माध्यमातून मोफत होतं। अगदी सकाळी 5-6 वाजता या ठिकाणी स्वतः उठून येऊन त्यांना खऱ्या अर्थानं मिलिटरी असेल किंवा पोलीस दलातील या ठिकाणी भरती संदर्भातलं उत्तम मार्गदर्शन ज्यांच्या माध्यमातून होतोय असे कॅप्टन उमेशजी वाणी सर आपलं मनस्वी आणि हार्दिक स्वागत। तदनंतर आजच्या क्रिकेट स्पर्धेसाठी उपस्थित आदरणीय सरपंच कावीर श्री राजू शेठ म्हात्रे यांचा देखील या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे। मी राजू पाटील आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आदरणीय श्री राजू शेठ म्हात्रे यांना देखील सन्मानित करायचं आहे। जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत। खऱ्या अर्थाने या ठिकाणी सरपंच राजू शेठ म्हात्रे यांच्यासाठी प्रथम नागरिक म्हणून खऱ्या अर्थाने गेली अनेक वर्ष या ठिकाणी कावीर ग्रामपंचायतीची सेवा करणारे एक आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय राजू शेठ म्हात्रे अनेक विकास कामांच्या माध्यमातून अनेक गोरगरीब जनतेच्या कामासाठी सदैव कटिबद्ध असणारे एक व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय राजू शेठ म्हात्रे आपलं देखील या ठिकाणी मनस्वी आणि हार्दिक हार्दिक स्वागत। तदनंतर आजच्या क्रिकेट स्पर्धेसाठी उपस्थित व्यासपीठावर मान्यवर आदरणीय विजयजी गुंटे सर आपण देखील पुढे यायचे। आपला देखील सन्मान या ठिकाणी करण्यासाठी मी रत्नेशी पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी श्री विजय गुंटे सर यांना देखील सन्मानित करायचे। आदरणीय अनिलचंद्र पाटील अर्थात बंधू यांचे खास निकटवर्गीय आहेत, खास जवळचे मित्र आहेत आणि निश्चितपणे आपण या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अर्थात मित्रावरील प्रेम असेल किंवा या ठिकाणी विभागावरील प्रेम असेल, क्रिकेटवरील प्रेम असेल आणि अगत्याचं निमंत्रणाला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपलं देखील मनस्वी आणि हार्दिक स्वागत। तदनंतर आजच्या क्रिकेट स्पर्धेसाठी उपस्थित आदरणीय विनायक पाटील सर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे। मी सुनील पाटील सर आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते आदरणीय विनायक पाटील सर यांना देखील सन्मानित करायचं आहे। विनायक सर आपण देखील पुढे यायचं आहे। आपला देखील यथोचित सन्मान अर्थात मंडळाच्या वतीनं या ठिकाणी केला जातोय। विनायक पाटील सर यांना सन्मानित करायचं आहे, त्यांचं देखील स्वागत करायचं आहे। आदरणीय सुनील पाटील सर आपल्या माध्यमातून अर्थात आपल्या शुभ हस्ते एक दिमागदार सोहळा आज देखील आपण पाहतोय, काल देखील पाहिलं, आज देखील पाहतोय आणि उद्या देखील हाच सोहळा असाच्या असा आणि ह्याच्यापेक्षाही सुंदर सोहळा उद्या मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार यात शंकाच नाहीये। तदनंतर आजच्या क्रिकेट स्पर्धेसाठी उपस्थित आदरणीय प्रकाश पाटील आमचे ग्रामस्थ आहेत प्रकाश पाटील यांचा देखील या ठिकाणी सन्मान मी नंदकुमार पाटील सर आपण आज विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रकाश पाटील यांना देखील सन्मानित करायचं आहे। प्रकाश पाटील सर आपण देखील पुढे यायचं आहे। प्रकाश पाटील सर आपला देखील यथोचित सन्मान या ठिकाणी नंदकुमार पाटील यांच्या शुभ हस्ते निश्चितपणे केला जाणार आहे की व्यावसायिक म्हणून खऱ्या अर्थानं गेली अनेक वर्ष या ठिकाणी सेवा देणारे आदरणीय प्रकाश पाटील ज्येष्ठ ग्रामस्थ आहेत आणि नक्कीच आपला देखील सन्मान मंडळाच्या वतीनं होतोय आणि निश्चितपणे ह्या मैदानामध्ये देखील एक मोलाचं योगदान आदरणीय प्रकाशजी पाटील आहेत यांच्या माध्यमातून मात्र झालेले आहे। या मैदानाच्या आजूबाजूची झाडं असतील किंवा त्या ठिकाणी एक चांगल्या माध्यमातून देखील आम्हाला सपोर्ट एक चांगला पाठिंबा नेहमीच मिळत असतो आणि क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं देखील एक चांगलं सहकार्य आदरणीय प्रकाशजी पाटील यांच्या माध्यमातून मिळालेलं आहे, त्यांना देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत। तदनंतर आजच्या क्रिकेट स्पर्धेसाठी उपस्थित अर्थात आदरणीय चंद्रकांत पाटील बुवा यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे। मी जयदास पाटील आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी चंद्रकांत पाटील बुवा यांना देखील सन्मानित करायचं आहे। या ना प्लीज या आदरणीय चंद्रकांत पाटील बुवा यांचा देखील या ठिकाणी खरं तर अध्यात्म क्षेत्र आहे हे आपल्यावर खऱ्या अर्थानं टिकून आहे। अनेकांना संस्कार देण्याचं काम आपल्या माध्यमातून होतोय आणि नक्कीच आज देखील आपलं एक महत्त्वाचं योगदान देव घ्या पुका न लगे रुका खऱ्या अर्थानं देवाला फुकट वाटण्याचं काम आपल्या माध्यमातून नेहमीच होतोय। अनेक अभंगांच्या माध्यमातून अनेक गवळणींच्या माध्यमातून आणि अनेक भारुडांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं लोक आणि जनजागृती करण्याचं काम हे आपल्यासारख्या बुवांच्या माध्यमातून होत असतं आणि असेच आदरणीय विनायक पाटील यांचा देखील मनस्वी आणि हार्दिक स्वागत अर्थात मंडळाच्या वतीनं या ठिकाणी केलं जातोय। चंद्रकांत पाटील सर आपलं देखील मनस्वी आणि हार्दिक स्वागत।
तदनंतर आजच्या क्रिकेट स्पर्धेसाठी उपस्थित आदरणीय मंगेश पाटील सर, अर्थात ज्यांना श्याम पाटील असं देखील म्हटलं जातं, यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. मी रत्नेश पाटील आपणास विनंती करणार आहे, आपल्या शिवहस्ते या ठिकाणी मंगेश पाटील यांना देखील सन्मानित करायचं आहे. अर्थात पोलीस दलातील निवृत्त कर्मचारी आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. सदरक्षणाय खलनिग्रहणाय, खऱ्या अर्थानं सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांना ठेचण्याचं काम ज्या दलाच्या माध्यमातून होतोय, असं एक पोलीस दल आणि ह्या पोलीस दलातील एक निवृत्त कर्मचारी म्हणून या ठिकाणी आपल्याच गावातील मंगेश पाटील, आपला देखील सन्मान मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय. आपला देखील मनस्वी आणि हार्दिक स्वागत. धन्यवाद मंगेश पाटील आणि धन्यवाद रत्नेश पाटील. तदनंतर आजच्या क्रिकेट स्पर्धेसाठी उपस्थित आदरणीय दिलीप नाईक, अर्थात माजी उपसरपंच, माजी तंटामुक्ती अध्यक्ष, अशा विविध माध्यमातून खऱ्या अर्थानं जनतेची सेवा ज्यानं वसास घेतला होता, असे आमचे दिलीपजी नाईक सर यांचा देखील सन्मान मी सुहास पाटील सर आपणास विनंती करणार आहे. मी नंदू पाटील आपणास विनंती करणार आहे, आपल्या शुभसे या ठिकाणी दिलीप नाईक यांना देखील सन्मानित करायचं आहे. प्रसंग सुखाचा असो वा दुःखाचा त्या ठिकाणी उपस्थित राहणार म्हणजे राहणारच, ही माणुसकी आहे. खऱ्या अर्थानं माणुसकी जपणारा एक व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, असे आदरणीय दिलीपजी नाईक, आपला देखील मनस्वी आणि हार्दिक स्वागत. तदनंतर आजच्या क्रिकेट स्पर्धेसाठी उपस्थित आदरणीय जयवंत पाटील यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे. आणि जयवंत पाटील यांचा सन्मान करण्यासाठी मी सुहास पाटील आपणास विनंती करणार आहे, आपल्या शुभसे या ठिकाणी जयवंत पाटील यांना देखील सन्मानित करायचं आहे. या प्लीज जयवंत पाटील सर आपण देखील पुढे यायचं आहे. धन्यवाद. या ठिकाणी आपले ज्येष्ठ ग्रामस्थ आहेत आदरणीय जयवंत पाटील सर, प्रत्येकाचा सन्मान या ठिकाणी आदरणीय अनिश चंद्राम पाटील अर्थात बंधू यांच्या माध्यमातून आपण होत असताना पाहतोय. कारण ज्यांना हा वसा समाजकार्याचा हातामध्ये घेतलाय असे आदरणीय अनिश चंद्राम पाटील, म्हणूनच आपण सगळेजण त्यांना प्रेमाने बंधू असं म्हणतो. बंधू म्हणजे भाऊ, आणि या भावाचं नातं नेहमीच जपणारं एक व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय अनिश चंद्राम पाटील. आज तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचणारं एक प्रेमाने पोहोचणारे व्यक्तिमत्व, कधीही मित्रांनो काहीही असेल परंतु अगदी शांत आणि संयमानं भूमिका मांडणारे व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय अनिश चंद्राम पाटील, अर्थात आपला देखील धन्यवाद. या ठिकाणी जयवंत पाटील. तदनंतर उपस्थित आदरणीय सुहास पाटील, या ठिकाणी सुहास पाटील यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. आणि सुहास पाटील यांचा देखील सन्मान करण्यासाठी मी रत्नेश पाटील सर आपणास विनंती करणार आहे, आपल्या शुभसे या ठिकाणी सुहास पाटील यांना देखील सन्मानित करायचं आहे. अर्थात या मंडळाचा कुठलाही कार्यक्रम असो किंवा गावाचा कार्यक्रम असो, त्या ठिकाणी सुहास पाटील मात्र आवर्जून आणि त्या ठिकाणी एक चांगल्या भूमिकेमध्ये आणि सकारात्मक भूमिकेमध्ये त्या ठिकाणी ठामपणे उभे असतात. असे सुहास पाटील सर आपला देखील हार्दिक स्वागत. आताच उपस्थित झालेले आदरणीय नंदकिशोर तुंतुणे यांचा देखील या ठिकाणी मंडळाच्या वतीनं सन्मान केला जाणार आहे. आदरणीय नंदकिशोर तुंतुणे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. आणि हा सन्मान करण्यासाठी मी आपणास विनंती करतो, अर्थात नंदकुमार पाटील मी आपणास विनंती करतोय, आपल्या शुभहस्ते नंदकिशोर तुंतुणे यांना देखील सन्मानित करायचं आहे. नंदकिशोर तुंतुणे हे खऱ्या अर्थानं ग्रामपंचायत सहाणचे माजी उपसरपंच म्हणून त्यांनी एक चांगला कालावधी त्या ठिकाणी नक्कीचपणे व्यतीत केला. अनेकांना खऱ्या अर्थानं मी नेहमीच म्हणतो की सुख असेल किंवा दुःख असेल किंवा कधीही एनी टाइम आरोग्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा प्रसंग असो, नंदू तुंतुणे त्यावेळेला स्वतःची गाडी घेऊन त्या ठिकाणी उपस्थित असतात, नव्हे तर खिशात देखील हात घालत असतात. अशा अनेकांच्या गरिबांचं खरं तर नेतृत्व म्हणून नंदकुमार तुंतुणे आपण नेहमीच ह्या गावाशी आपले नाल जोडलेली आहे आणि नेहमीच आपण कटिबद्ध असता. आणि आजच्या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं आपलं हार्दिक स्वागत. तदनंतर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय मनोहरजी पाटील यांचा देखील सन्मान मंडळाच्या वतीनं या ठिकाणी केला जाणार आहे. मनोहर पाटील आपण देखील पुढे यायचं आहे, आपला देखील सन्मान. अर्थात मी राजू पाटील आपणास विनंती करतोय, आपल्या शुभहस्ते या ठिकाणी मनोहर पाटील यांना देखील सन्मानित करायचं आहे. अर्थात हाताला हात आणि साथीला साथ नेहमीच मनोहर पाटील आपली मिळत असते आणि आज देखील या ठिकाणी मंडळाच्या वतीनं आपला सन्मान केला जातोय. खूप खूप धन्यवाद. अर्थात प्रेमाची शॉल आणि सन्मान चिन्ह असं या ठिकाणी सत्काराचं आणि सन्मानाचं या ठिकाणी प्रतीक आहे. धन्यवाद. तदनंतर या ठिकाणी अर्थातच आजच्या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं आमचे सहकारी आम्हाला आज देखील या ठिकाणी सहकार्य करण्यासाठी उपस्थित अर्थात आमचे मित्र आदरणीय निलेशजी वारगे सर यांचा देखील या ठिकाणी आम्ही मंडळाच्या वतीनं सन्मान करू. हॅलो, एक उत्तम नेतृत्व आहे. अर्थात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अलिबाग तालुक्याचे कार्याध्यक्ष आहेत. एक उत्तम नेतृत्व कर्तृत्व असं या ठिकाणी लाभलेलं आदरणीय निलेशजी वारगे सर आपला देखील यथोचित सन्मान केला जातोय. अनेक ऑर्केस्ट्रांच्या माध्यमातून त्या ठिकाणी उत्तम सूत्रसंचालनाचं काम निलेशजी वारगे यांच्या माध्यमातून होत असतं. आपला देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत.
सर आपण या ठिकाणी स्कोअर सांगत आहोत. आतापर्यंत धावफलकावरती 12 धावा आलेल्या आहेत आणि तिसऱ्या ओव्हरचा खेळ मैदानावरती या ठिकाणी समाप्त झालेला आहे. सर आटोपला असेल तर फक्त एक मिनिट. धन्यवाद. या ठिकाणी अजून एक सन्मान म्हणण्यापेक्षा एक जबाबदारी व्यक्तिमत्व, एक जबाबदार पर्सन म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो असे आपलेच आहेत. अर्थात आदरणीय अनिशचंद्र पाटील अर्थात बंधूंचे सुपुत्र आहेत. खरं तर रत्नेश पाटील यांचा देखील या ठिकाणी खरं तर त्यांचा नकारच होता सन्मान करण्यासाठी, कारण आपलीच स्पर्धा आहे. परंतु आम्ही या ठिकाणी करू इच्छितो अशासाठी, कारण हे जे प्रदीर्घ आणि सुंदर आणि भव्य आणि दिव्य अशा प्रकारचं आपण मैदान पाहतोय ना, कारण प्रत्येकानं हातभार लावलेला आहे. परंतु एक सिंहाचा वाटा, एक मोठा वाटा ज्यानं उचलला, असे आपले सर्वांचं एक प्रभावी नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे रत्नेश अनिल पाटील यांचा देखील आपण मंडळाच्या वतीने या ठिकाणी सन्मान करू इच्छितो, नव्हे तर कौतुक करू इच्छितो. कारण हे जे मैदान पाहतो, ह्या मैदानाच्या डाव्या बाजूला ज्या ठिकाणी आपलं हे व्यासपीठ आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं असं मैदान नव्हतं किंवा भराव नव्हता. परंतु रत्नेश पाटील यांनी ह्या मंडळासाठी एक मोठं वाटा उचलण्याचं ठरवलं आणि ते खऱ्या अर्थानं सत्यात उतरवलं. जवळपास 36 डंपर या ठिकाणी माती ज्यांच्या माध्यमातून टाकण्यात आली आणि म्हणूनच एक प्रचंड आणि भव्य आणि दिव्य असं मैदान आपल्या समोर उभं राहिलं. असं रत्नेश पाटील यांचा देखील या ठिकाणी कौतुक करण्यासाठी आदरणीय या ठिकाणी दिलीप नाईक आपणास विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी रत्नेश पाटील यांना देखील सन्मानित करायचं, त्यांचं कौतुक करायचं. सन्मानपेक्षा त्यांचं कौतुक होणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत, कारण प्रत्येकानं दिलेला या ठिकाणी सहभाग, प्रत्येकानं दिलेलं योगदान हे खऱ्या अर्थानं 3 दिवसीय क्रिकेट स्पर्धेमध्ये एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी योगदान आहे. म्हणून त्यांचं देखील कौतुक करणं हे देखील खऱ्या अर्थानं आमचं कर्तव्य आहे. धन्यवाद रत्नेश पाटील. एक प्रभावी नेतृत्व, युवकांचं नेतृत्व. धन्यवाद. मंडळी, ज्याच्या आवाजानं आपण खऱ्या अर्थानं स्पर्धांना एक वेगळं वळण लागतं, वेगळं एक उत्साह निर्माण होतं, असे एक उत्तम निवेदक अर्थात रायगडचा आवाज. आणि निश्चितपणे मी की सन्माननीय अनिल पाटील बंधू यांच्या टीममधलं एक व्यक्तिमत्व, एक उत्तम असं प्रिय व्यक्तिमत्व श्रीयुत संजय पोळीकर सर यांचा मी या ठिकाणी सन्मान करू इच्छितो आहे. मी विनंती करतोय सन्माननीय बंधू खऱ्या अर्थानं एक उत्तम असं व्यक्तिमत्व, रायगडची कबड्डी असू देत, ज्यांच्या आवाजानं सर्वांचे मन जिंकतात असे संजयजी पोईलकर, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष सन्माननीय संजयजी पोईलकर सर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मी विनंती करतोय बंधूंना आपण यथोचित त्याचा सन्मान करावा. संजयजी पोईलकर. अर्थात एक उत्तम नेतृत्व असलेले संजयजी पोईलकर यांची कालच निवड झाली. अर्थात रायगड अलिबाग तालुका शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संघटनेचे तालुका अध्यक्ष म्हणून त्याची निवड झाली. मी पुरस्कृत त्यांचं अभिनंदन करतोय आणि विनंती करतोय निशांत पाटील. धन्यवाद सर. या ठिकाणी पोईलकर सर, आपण मध्यांतरामध्ये आता यापुढील सत्कार घेणार आहोत किंवा या ठिकाणी 1 ओव्हर समाप्त झाली तर आपण सत्कार घेणार आहोत. वेळेत मॅचच्या दिशेने या ठिकाणी पहिल्या सत्राचा खेळ मैदानावरती मार्गस्थ आहेत आणि येस आता एकच मिनिट सॉरी या ठिकाणी कारण तितकाच महत्त्वाचा सन्मान त्या ठिकाणी थांबवला निशांत आपल्याला. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आमचे मित्र सतीश भगत यथोचित सन्मान होणं देखील तितकंच महत्त्वाचं. मी आदरणीय बंधू आपण असंच विनंती करणार आहे, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सतीश भगत यांना देखील सन्मानित करायचं आहे. सतीश भगत हे आपल्या विभागातील एक उत्तम कार्यकर्ते आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि अनेकांना खऱ्या अर्थानं उपयोगी पडणारे एक कार्यकर्ते आहेत. खरं तर गतवर्षीचा आपण त्या ठिकाणी कोकण रत्न पुरस्कार ज्यांना प्रदान करण्यात आला असे सतीश भगत आहेत. सामाजिक कार्यासाठी त्या ठिकाणी कोकण रत्न पुरस्कार सतीश भगत यांना देण्यात आला, म्हणून आपलं देखील या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत. क्रिकेट स्पर्धेसाठी सुद्धा एक 2-3 दिवस त्या ठिकाणी सतीश भगत आपण उपस्थित आहात. अर्थात आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. अर्थात ओव्हर टू कॉक. धन्यवाद संजय पोळीकर सर. या ठिकाणी 4 ओव्हर्स मैदानावरती समाप्त झालेले आहेत.
प्रथम बॅटिंग करत असताना या ठिकाणी रुद्र प्रमोद ठाकूर पुरस्कृत जय हनुमान घोटवडे या संघाने आत्तापर्यंत धावफलकावरती 14 धावा जमा केलेल्या आहेत. आता शेवटची ओव्हर, या शेवटल्या ओव्हरमध्ये इथे बेभान बेधुंद अशी फलंदाजी करावी लागणार आहे, कारण ही स्पर्धा फार मोठी आहे. खऱ्या अर्थानं बंधूंच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. कालचा दिवस अतिशय आनंदानं उत्साहानं गुण्यागोविंदानं आपण साजरा केला आणि आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये आपल्याला याच पंचक्रोशीमधील सुपर 8चे सामने पाहायला मिळतील. त्यापैकी हा पहिला सामना. एका बाजूला VCN कुरुल संघ आहे, दुसऱ्या बाजूला जय हनुमान घोटवडे संघ आहे. अगदी सुरुवात कुठेतरी या ठिकाणी चांगली होताना दिसत नाही आहेत. आत्तापर्यंत 14 या धावसंख्येवरती मजल मारली आहे आणि आता शेवटची ओव्हर पुन्हा एकदा. पहिलाच बॉल या ठिकाणी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बिहाइंड द विकेट गोशांकी क्षेत्रामध्ये गेला आणि एक सिंगल धाव मात्र पाहायला मिळत आहेत. बघा, प्रत्येकाला या ठिकाणी सांगत आहेत की या ठिकाणी मैदानाच्या उजव्या बाजूला डाव्या बाजूला या ठिकाणी पिवळे झेंडे आहेत. आपण फ्लॅग पाहू शकता. त्याच्या मागे जर चेंडू लागला तर डिक्लेअर झोन आहे. त्याच्या या बाजूला म्हणजेच आमच्या बाजूला जर चेंडू लागला तर मात्र इथे चौकार किंवा षटकार देण्यात येणार आहेत. तसेच या ठिकाणी आपण ज्या केबल पाहतो, इलेक्ट्रिकल केबल, या केबलवर बॉल लागला आणि जर आपण कॅच पकडला तर तो मात्र कॅच ग्राह्य धरण्यात येईल आणि त्याच तारीला चेंडू लागून सीमारेषेच्या बाहेर गेला तर होणारी क्रिया ग्राह्य धरण्यात येईल. मग तो चौकार असेल तर चौकार दिला जाईल, षटकार असेल तर षटकार दिला जाईल. वळूया मॅचच्या दिशेनं. आता ही शेवटची ओव्हर मैदानावरती मार्गस्थ आहे. ज्या प्रकारे एक मनामध्ये मानस होता की आम्हाला 5 ओव्हर्समध्ये या ठिकाणी 40 ते 50 धावा करायच्या आहेत, परंतु बॅटिंग करत असताना कुठेतरी दमछाक होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ते म्हणजेच रुद्र प्रमोद ठाकूर पुरस्कृत जय हनुमान घोटवडे संघाची. अजून देखील 5 बॉल शिल्लक आहेत. या 5 बॉलवरती मोठे फटके आले तर एक चांगला स्कोर या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल आणि त्या अनुषंगानं प्रयत्न इथे मात्र मैदानावरती करावे लागतील. या ठिकाणी सूरज आहे आणि त्याच वेळेला विघ्नेश आहे. विघ्नेशकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत, तर विघ्नेशला मी बॅटिंग करत असताना बघितलेलं आहे. त्याच्याकडे ती चांगल्या पद्धतीने क्षमता आहे. कित्येक वेळेला प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न हा विघ्नेशचा आम्हाला सातत्यानं पाहायला मिळाला, परंतु आता आपला संघ या ठिकाणी अडचणीमध्ये आहे. खऱ्या अर्थानं फ्रंटवरती न्यायचं असेल तर येथून येणाऱ्या 5 बॉलवरती ज्याला आपण एक्सप्लोजिव्ह बॅटिंग म्हणतो, विस्फोटक फलंदाजी या मैदानावरती करून दाखवावी लागेल. स्वर्गीय अंजली अनिल पाटील स्मृती चषक आज या ठिकाणी अर्थातच आपण पाहिलं तर त्या नाही आहेत, परंतु कालच्या दिवसामध्ये सुद्धा पोईलकर सरांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं. राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्र, विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती, या चेंडूवरती आपण पाहिलं तर अतिरिक्त ताकद काढली आणि या पंचांच्या वतीनं नो बॉलचा इशारा दिलेला आहे आणि ॲज पर इंटरनॅशनल रूल इथे मात्र फ्री हिट असणार आहे. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. आपण रिप्लायच्या वतीनं पाहू शकता या ठिकाणी अतिरिक्त ताकद जनरेट करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे इथे मात्र हा चेंडू नो घोषित केला. एक धाव वाढेल एका धावेच्या साह्यानं 16 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. अजून देखील या षटकातील काही चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहेत. माझ्या समवेत या ठिकाणी स्कोरच्या भूमिकेमध्ये स्वप्नील वाळंस यांचं देखील सहर्ष स्वागत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी वेगानं गेला. एक धाव तर घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न करतील जरूर. रनआउटची संधी आणि दुसरी धाव सुद्धा अगदी सहजरित्या पूर्ण केली आहे. तसेच माझ्या समवेत आज या ठिकाणी ज्यांचा आवाज आपण संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये नव्हे तर रायगड जिल्हा, महाराष्ट्र, वेस्ट बेंगॉल अशा विविध राज्यांमध्ये ऐकला, असे सर्वांचे आवडते समालोचक यासीन मर्चंट सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत सर. आणि पुन्हा एकदा घेऊन चालतो या शानदार मॅचकडे. धावफलकावरती आत्तापर्यंत 18 धावसंख्या झालेली आहे आणि पुन्हा एकदा प्रसाद. प्रचंड वेग आहे, टप्पा पडला, तदनंतर अनएक्सपेक्टेड बाउन्स मैदानावरती पाहायला मिळाला. विघ्नेशला इथे नक्कीच विचार करण्यास भाग पाडलेला आहे. जिंकायचं असेल तर प्रत्येक बॉल बॅटवरती घेणं फार गरजेचं आहे. धावा नक्कीच जमवायच्या आहेत. प्रतिस्पर्धी संघाला चांगलं टार्गेट द्यायचं आहे. तो प्रयत्न आणि मोठा फटका खेळलेला आहे आणि आता मात्र या ठिकाणी मोठा फटका येतो. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आजच्या दिवसातील पहिला षटकार.
आलेला आहे. 6 धावेच्या सहाय्यानं काही अंशी का होईना परंतु धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न विघ्नेश करत आहेत. 6 धावे या ठिकाणी विघ्नेश आपल्यासाठी महेंद्र मानकर मामा यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 2000 रुपयांचं बक्षीस, प्रत्येक षटकासाठी 2000 रुपये विघ्नेश आपल्यासाठी. येस, महेंद्र मामा यांच्या वतीनं या ठिकाणी बक्षीस अनाउन्समेंट केलेलं आहे. प्रत्येक षटकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. पुन्हा एकदा प्रसाद. मोठा फटका मारायचा होता, फटका फसला, चेंडू बॅटच्या स्टिकरला लागला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय, कॅच तर मात्र सोडला आणि या चेंडूवरती 2 धावा. बघा यासिन सर या स्पर्धेमध्ये नवीन एक एक्सपेरिमेंट केलेला आहे. अर्थातच लाईट वेट बॉलवरती आपण ही स्पर्धा खेळत आहोत. त्याच्यामुळे कुठेतरी फलंदाजांची दमछक होताना दिसते, कधी गोलंदाजी दमछक होताना दिसते, कधी फिल्डरची दमछक होताना दिसते. जज करता येत नाहीये. त्याच्यामुळे नक्कीच हा एक वेगळा अनुभव हा प्रत्येकाला मिळणार आहे. आपण पूर्वीच लाईट बॉलवरतीच खेळलो, लाईट वेट बॉलवरतीच खेळलोय, परंतु मधला कालखंड आपण पाहिला तर हेवी बॉल आपण वापरले आणि त्याचमुळे आता अंदाज येत नाहीये चेंडूचा आणि बॅटचं परफेक्ट कनेक्शन मात्र मैदानावरती होत नाहीये. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, चेंडू अगदी फ्लॅट गेलाय, फ्लॅट फ्ल्युरियस चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. विघ्नेश ब्रँडेड षटकार. धन्यवाद. सर्वप्रथम पुन्नच्छ आलेल्या सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसामध्ये पहिला सामना या ठिकाणी अर्थातच जेव्हा टॉस झाला, टॉसचा कॉल VCN कुरुळ या संघाने जिंकल्यानंतर या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करत असताना रुद्र प्रमोद ठाकूर पुरस्कृत जय हनुमान गुटवडे यांनी निर्धारित 5 ओव्हर्समध्ये म्हणजे 30 बॉलमध्ये 32 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि 33 धावांचं लक्ष्य हे VCN कुरुळ संघासमोर ठेवलेलं आहे. आता हे लक्ष्य पूर्ण करणार किंवा काढत असताना या ठिकाणी घोटवडे संघ कशा पद्धतीने संघर्ष करणार याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मी घेऊन चालतोय पुन्नच्छ ज्यांच्या आवाजाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो असे यासिन मर्चंट सर यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद निशांत. यानंतर होणारा सामना NSC खानाव विपक्ष ओम साई सराई. दोन्हीही संघांचे संघनायक कर्णधार यांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी लगेचच टॉस बॉक्समध्ये आम्हाला जॉईन करा. चालू असलेला सामना मित्रांनो आपण पाहतोय रुद्र प्रमोद ठाकूर पुरस्कृत जय हनुमान घोटवडे विपक्ष VCN कुरुळ या दोन संघादरम्यान रंगलेला आहे. यसिन सर, आपण या ठिकाणी टॉस घेतोय. मी दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती करतोय, एका बाजूला NSC खानाव संघ आहे तर दुसऱ्या बाजूला ओम साई सराई. दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज माझ्या समवेत आपण जॉईन व्हायचं आहे. अगदी या ठिकाणी आपण आता टॉस करणार आहोत. खऱ्या अर्थानं आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आहे आणि नक्कीच पाहण्यासारखं असेल की टॉस जिंकल्यानंतर प्रथम या ठिकाणी काय निर्णय घेणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. तरी पुनश्च या ठिकाणी मी विनंती करतोय NSC खानाव संघ आणि त्याच वेळेला अर्थातच ओम साई सराई हे दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज माझ्या समवेत आपण लगेच जॉईन व्हायचं आहे. आपण आहोत अर्थातच अलिबाग तालुक्यामधील सहाण या गावामध्ये, जिथे खऱ्या अर्थानं सन्माननीय अनिल शांताराम पाटील यांच्या वतीनं या ठिकाणी ही भव्यदिव्य स्पर्धा आयोजित केलेली आहे. अर्थातच स्वर्गीय अंजली अनिल पाटील स्मृती चषक आणि या चषकामध्ये आजचा हा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना आपल्या भेटीला नक्कीच येणार आहे आणि त्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. मी पुन्हा दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय, आपल्यासाठी हा शेवटला पुकार असेल. NSC खानाव आणि त्याच वेळेला ओम साई सराई. सन्माननीय शेखर करपे साहेब आपल्यास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करणार आहोत. मराठी उद्योजक आहेत आणि त्यांना या ठिकाणी आपण टॉस करण्यासाठी बोलवत आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन माझ्या समवेत आलेले आहेत. दोन्ही संघांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊया. आणि आता पाहणार आहोत की टॉस कोणाच्या बाजूने जातोय. खऱ्या अर्थानं चर्चा तर करायचीच होती, परंतु आता आपल्याकडे वेळ नाही आहे. त्याच्यामुळे टॉस घेतल्यानंतर आपण निर्णय सांगायचा आहे आणि तदनंतर आपण यासिन सर यांच्याकडे वळणार आहोत.
टॉस होणार आहे, कोणाचा कॉल असेल? सराई संघाचा कॉल असेल. हेड इज अ कॉल अँड टेल इट इज. टॉस जिंकला NSC खानाव. आपला निर्णय मात्र सांगायचा आहे. फिल्डिंग करू. धन्यवाद. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. NSC खानाव ओन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. धन्यवाद. धन्यवाद निशांत. पंचांचा इशारा आलाय. आलेल्या सर्व मान्यवरांचे मी हार्दिक स्वागत करतोय. पहिल्या सत्रामध्ये आपण मायबोली मराठीमध्ये समालोचन ऐकलं. आता मात्र आपण राष्ट्रीय भाषेमध्ये ऐकणार आहात. तो चलिए दोस्तों, सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं, वेलकम करता हूं, स्वागत करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर जहां पे मैच हम देख रहे हैं जय हनुमान घोटोड़े बनाम VCN कुरुल. 5 ओवर का यह मुकाबला. जीतने के लिए 33 रनों की जरूरत. बहुत ही आसान सा यह लक्ष्य यहाँ पे नजर आता हुआ. मगर क्रिकेट में दोस्तों कुछ भी आसान नहीं होता, ना ही कुछ मुश्किल होता है. यहाँ से भी मैच हम जीत सकते हैं इसी उम्मीद के साथ और इसी आत्मविश्वास के साथ आपको गेंदबाजी करनी होगी. आपने आप पर भरोसा करना होगा कि जी हाँ, मैं यहाँ से भी जीत सकता हूँ. लोगों को लगेगा कि आप हार रहे हो, हार सकते हो, मगर वहाँ से जब आपकी जीत होती है ना, तो आपका परचम लहराएगा और आपका बोलबाला होगा, आपकी चर्चा होगी. पहला ओवर लेके आए हैं विनय. ओहो, वही विनय. याद रखना, याद होगा आपको, याद होगा जहां पे 6 गेंदें और 11 रनों की जरूरत थी. पहली गेंद पर आया था छक्का. यही वो गेंदबाज था. लाजवाब गेंदबाजी. मैं जिंदगी भर नहीं भूलूंगा विनय, आपका वो गेंदबाजी का नजराना पेश किया था आपने. वाह, क्या कमाल की गेंदबाजी की थी. रोंगटे खड़े कर दिए थे आपने. वो कमाल का मैच, लाजवाब मैच, आपकी जिंदगी भर याद रहेगा. वही वो विनय जिसमें इस मतलब हवा में गेंद पकड़ लिया और इसी के साथ यह फर्स्ट विकेट डाउन. पहला बल्लेबाज मैदान से बाहर. ये नाम गूंजता रहा वीर दमदार अमदार प्रीमियर लीग में. पहली गेंद पर छक्का आया था. 5 गेंदों पर 5 रन चाहिए थे. दूसरी गेंद पर आया था, 2 रन मिले थे. उसके बाद वाइड रूप में भी 1 रन आया था. मगर क्या कमाल का आत्मविश्वास था इस गेंदबाज में कि यहां से भी मैं मैच को जितवा सकता हूं. इसी आत्मविश्वास की जरूरत है. इसी आत्मविश्वास के साथ आपको यहां पे गेंदबाजी करनी है. ये मैच भी आप जीत सकते हो. ध्यान रखना, आपके पास वो क्वालिटी है, आपके पास वो कॉन्फिडेंस है, आपके पास वो जज्बात है. आपको शिद्दत के साथ यहां पे गेंदबाजी करनी होगी. शुरुआत तो बहुत ही बढ़िया की है. पहली 3 गेंदों में खर्च किया है विनय ने 1 रन और एक सफलता अर्जित की है. पहले ही ओवर में ऊपरी क्रम के बल्लेबाज को दिया है झटका. आउट होने वाले बल्लेबाज थे आकाश और अब प्रसाद का साथ निभाने के लिए नए बल्लेबाज आए हैं प्रशांत. विनय राइट आर्म ओवर द विकेट. ओहो, फिर से एक बार बहुत ही तेज तर्रार, शानदार ये गेंद थी. हार्डलाइन गेंद जरूर थी, मगर विनय की गेंदबाजी में एक खासियत है. विनय जब भी गेंदबाजी करते हैं अपने कंधे का जबरदस्त इस्तेमाल करते हैं. टप्पा खाने के बाद गेंद कंधे की ऊंचाई तक उछलती है, बाहर की तरफ भी कट होती है. सर 1 मिनिट. या ठिकाणी आदरणीय जितेंद्रजी गोंधळे सर, आपलं देखील मनस्वी हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण व्यासपीठात स्थान बनवायचे. जितेंद्र गोंधळे सर खानाव. धन्यवाद सर. ओवर टू कॉम्बॉक्स. यस, धन्यवाद. देखिए फिर से एक बार यहाँ पे 1 ही रन मिलता हुआ. रन बनाना इस विकेट के ऊपर इतना आसान नहीं है. ये मैसेज तो दिया है विनय ने. वेरी वेल डन. क्या कमाल की शुरुआत की है, क्या जबरदस्त शुरुआत दिलाई है. फिर से एक बार विनय एक लंबा रन अप राइट आर्म ओवर द विकेट दौड़ पड़े हैं. ये लीजिए फिर से एक बार हार लेकिन हो क्या हुआ है. जोरदार अपील, मगर इस अपील में आत्मविश्वास की कमी और उत्साह ज्यादा नजर आया. अंपायर जी ने इस अपील को सिरे से खारिज कर दिया है. फिर से एक बार आई है यहाँ पे बिंदी गेंद. 5 गेंदों में
बिल्कुल नो बॉल नहीं, वाइट बॉल नहीं, अतिरिक्त नहीं, मात्र 2 रन खर्च किए हैं। वेरी वेल डन विनय, क्या बात है। जी हाँ, इस मरतबा थोड़ी सी ओवर पिच गेंद थी और उसे खेला है स्क्वायर लेग की जानिब। मिलेंगे कितने रन? मेरे ख्याल से 1 ही रन का इशारा आता हुआ अंपायर जी का। हो बल्लेबाज बैड लक रहे, बल्लेबाज की तकदीर खराब मैं कहूंगा, क्योंकि 6 रन मिल सकते थे मगर मिलेगा मात्र 1 रन। 1 ही रन पर संतोष यहां पे करना पड़ेगा। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 3 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 1 विकेट के नुकसान पर। जीतने के लिए मैं आपको याद दिलाना चाहूंगा 5 ओवर का ये मैच है और जीतने के लिए 5 ओवर में 33 रनों की जरूरत। मगर अब सिचुएशन बदल चुका है, पहले ओवर में आए हैं मात्र 3, अब जीतने के लिए 24 गेंदों में 30 रनों की जरूरत। रन और गेंदों में फासला यहां पे नजर आता हुआ, ये फासला किस तरह से मिटाएंगे? क्या विनय ने जिस तरह की गेंदबाजी की है, जिस तरह की शुरुआत अपने टीम के लिए दी है, उसी तरह से यहां पे क्या गेंदबाजी होगी ये देखना होगा। जो विनय ने मार्ग बताया है उसी मार्ग पर मार्गक्रमण करना होगा अन्य गेंदबाजों को, तब जाके यहां पे जो उन्होंने जीत की उम्मीद की लौ जलाई है उसे कायम रखने में कामयाब हो सकते हैं। इसी बीच दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं मनीष अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, फुल टॉस गेंद, उसे ड्राइव करने की कोशिश कर रहे थे मगर मिड ऑन की दिशा में फील्डर के रूप में विनय वहां पे मौजूद थे। रन लेने की कोई गुंजाइश नहीं। बिंदी गेंद के साथ यहां पे शुरुआत की है मनीष। वेरी वेल डन मनीष, क्या बात है। ओहो, इस मरतबा आउटसाइड दी ऑफ स्टंप, टप्पा खाने के बाद गेंद कट हो रही है। कटर का इस्तेमाल, देखिए इस तरह का आत्मविश्वास आपको जो दिलाया है ना, मैं एक नाम यहां पे जरूर लेना चाहूंगा, प्रशांत खंडागले की मुझे याद आ रही है। जी हां, इसमें दबा ऑन द राइज खेला था मगर शॉर्ट स्क्वायर लेग में खराब फील्डिंग। जी नहीं कर सकते, नहीं नहीं नहीं, बिल्कुल नहीं कर सकते। आपके सारे खिलाड़ी यहां पे जद्दोजहद कर रहे हैं, मेहनत कर रहे हैं, मशक्कत कर रहे हैं, एक एक रन के लिए तरसाना होगा। यहां पे मनोवैज्ञानिक दबाव बल्लेबाजों के ऊपर डालना होगा। आपका भी फर्ज बनता है, आपका भी कर्तव्य बनता है। अगर यहां से आप इस तरह से रन गवाओगे तो बल्लेबाजों के ऊपर प्रेशर हट जाएगा, ध्यान रखना। जी हाँ, इसमें तो हार्ड लेन गेंद थी और क्या हो कैच बहुत दूर थी अपने शरीर से। वेरी वेल डन, क्या बात है। अपनी सामने की तरफ उन्होंने गोता लगाया, डाइव लगाई और गेंद को अपने शरीर के ऊपर लगने दिया है। ये देखिए, ये होते हैं जज्बात, ये होते हैं अपने टीम को जिताने के लिए योगदान। लाजवाब फील्डिंग, जबरदस्त फील्डिंग, झन्नाटेदार यहां पे फील्डिंग देखने को मिली है। पहली 4 गेंदों में आए हैं मात्र 2 रन। फुल टॉस गेंद और उसे खेल दिया है स्क्वायर लेग की जाने, बैकवर्ड स्क्वायर लेग, सीमा रेखा के बाहर गेंद दन आती हुई निकल गई। 4 रन। गेंद आना बाकी, यहां पे बिंदी गेंद करनी होगी। मनीष, आपने 6 रन खर्च किए हैं, इससे ज्यादा महंगा ओवर नहीं डाल सकते। ये लीजिए, उड़ा दिया गेंद, डीप स्क्वायर लेग, सीमा रेखा के बाहर हवाई सफर करती हुई आउट ऑफ द पार्क। तो क्रिकेट कितना अनोखा खेल है। पूरी तरीके से यहाँ पे माहौल बन रहा था, गेंदबाजी करने वाली टीम
जय हनुमान घोटोड़े की तरफ से, मगर 2 ही गेंदों में पूरी तरीके से हवा निकाल दी है। नाम है प्रसाद, पिंड्या नाम से पहचाने जाते हैं, मगर ये खिलाड़ी बहुत ही अनोखा है। वीर दमदार रामदार प्रीमियर लीग में इसके बल्ले का बोलबाला और इस बल्ले का जौहर मैंने देखा है। क्या कमाल की बल्लेबाजी की थी अपने टीम के लिए, जो मैच हारने वाले थे उस मैच को जितवाया था। 2 ओवर बचे थे, 44 रन चाहिए थे, एक ही ओवर में 34 रन ठोके थे। ये देखिए ओवर पिच गेंद हवा में, ओहो पकड़ लिया है लॉन्ग ऑफ की दिशा में। बहुत ही बढ़िया शुरुआत, फिर से एक बार विनय। अगर इस मैच को जीतना है ना, तो आपके पास एक ही मंत्र है, विकेट आपको चटकाने होंगे। विनय ने पहली गेंद पर विकेट चटकाया है और एक झटका दिया है। जब तक प्रसाद मैदान में रहेंगे ना, आप भी जानते हैं, मैं भी जानता हूं, शायद गेंदबाज भी जानते हैं, या गेंदबाजी करने वाली टीम भी जानती है कि ये मैच हम जीत नहीं सकते। और इसी वजह से आपको नॉन स्ट्राइकिंग एंड के बल्लेबाज और अभी अभी स्ट्राइकिंग एंड पर आए हुए बल्लेबाज केदार विजय, इनका विकेट आपको चटकाने होगा। आपके पास दूसरा कोई चारा नहीं है, कोई दूसरा ऑप्शन नहीं है। विकेट जब जब आपके हाथों में आएंगे ना, समझ लो आपके हाथों में मैच भी आ सकता है। पहली गेंद पर विकेट चटकाने के बाद थोड़ा सा मनोवैज्ञानिक दबाव बल्लेबाजों के ऊपर आया होगा कि यहां से अगर गलती करेंगे तो मुश्किलों में फंस सकते हैं, और इसी वजह से उन्हें भी यहां पे संभल कर खेलना होगा। केदार विजय एक अच्छे ऑलराउंडर के हैसियत से इस खिलाड़ी ने अपने नाम का परचम हमेशा लहराया। हर प्रतियोगिता में बहुत ही बढ़िया योगदान दिया है अपने टीम के लिए। वेल एजुकेटेड, हालांकि प्रोफेशन से, व्यवसाय से वो इंजीनियर है। बहुत ही होशियार और दिमाग से खेलने वाले, गेंदबाजी करते हुए गेंद को कट करते हुए दोनों तरफ घुमाते हैं, उसी के साथ बल्लेबाजी करते हुए बहुत ही उनकी अच्छी नज़ाकत हमें देखने को मिलती है। मगर विनय के सामने आज उनका भी इम्तहान होगा। हाँ, ये देखिए मैंने क्या कहा था, स्वप्निल ये संभल कर ही खेलेंगे, बहुत ही चालाक, बहुत ही होशियार है। वो जानते हैं कि अपने टीम को अब सख्त क्या जरूरत है। यहाँ पे अपने साथी बल्लेबाज जो कि तोड़फोड़ बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं, पिंड्या, उन्हें ज्यादा से ज्यादा स्ट्राइकिंग एंड पर रखा जाए। 16 रन 16 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 2 विकेटों के नुकसान पर स्ट्राइकिंग एंड पर पिंड्या। हालांकि प्रसाद उनका नाम नहीं, इस तरह की गेंदबाजी नहीं कर सकते, बच गए हैं विनय, क्योंकि हाफ ट्रैकर गेंद थी, उसे हुक करने का प्रयास किया था, मगर डिक्लेयर जोन में ये गेंद, और इसी वजह से मिलेगा मात्र 1 ही रन। इस 1 रन के साथ रनों की संख्या में तब्दीली होती हुई 17 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 2 विकेटों के नुकसान पर। तीसरा ओवर प्रगति पर, पहले ओवर में आए थे 3 रन, दूसरे ओवर में आए थे 12 रन, और तीसरे ओवर में अब तक मात्र 2 ही रन खर्च किए हैं विनय ने। पहली ही गेंद पर 1 विकेट चटकाया, उसके बाद इस मैच को हम जीत सकते हैं, इसकी उम्मीद की किरण यहाँ पे जगा दी है। मगर यहाँ से काफ़ी नहीं होगा, ये 1-2 विकेट नहीं, आपको इस ओवर में और 1 या 2 विकेट लेने होंगे, तब जाके यहाँ पे कुछ मैच बन सकता है। प्रशांत खंडागले, उनके सपोर्टर, ओहो हो, जिस विकेट की तलाश थी आखिरकार ये विकेट मिला है। विकेट के पीछे बिहाइंड विकेट शानदार कैच विकेट कीपर का। प्रसाद बैक टू द पवेलियन।
लंबे अरसे से रुपेश हमेशा खेलते हुए दिखाई दिए। रुपेश जानते हैं कि मैच को किस तरह से बनाया जाता है, मैच को किस तरह से जीता जाता है। अब यहाँ पे उनके पास जो एक संयम है उसका इम्तिहान होगा कि कितना आप संयम रख सकते हो, कितना एक एक रन बना सकते हो, क्योंकि यहाँ से अगर बड़े स्ट्रोक खेलने की कोशिश करेंगे और फंस जाएंगे ना तो ये मैच भी फंस सकता है। ओहो, बाहर जाने वाली गेंद के साथ छेड़खानी करने की कोशिश कर रहे थे, अवे फ्रॉम द बॉडी, अपने शरीर से दूर खेला था, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं, सीधा विकेट कीपर के दस्तानों में गेंद और इसी के साथ ओवर की भी समाप्ति। देखते देखते 3 ओवर की समाप्ति हो चुकी है और रनों की संख्या मात्र 18 रन, यानी 6 रन के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। और अब इक्वेशन क्या कहता है, हमारे स्वप्निल जी, हमारे गुण लेखक हमें क्या बताते हैं कि 12 गेंदें बची है और 15 रनों की जरूरत। 12 गेंदें 15 रन, 15 रन 12 गेंदें, कौन सी टीम जीतेगी, कौन सी टीम हारेगी। मैंने मैच के शुरुआत में ही कहा था, कोई भी चीज इस क्रिकेट की दुनिया में, क्रिकेट के मैदान पर आसान नहीं होती, ना ही मुश्किल होती है। ये बहुत ही अनोखा खेल है, बहुत ही अनप्रेडिक्टेबल खेल है, अविश्वसनीय और अनिश्चितताओं से भरा हुआ ये खेल, जिसमें हर प्रेडिक्शन फेल। हम प्रेडिक्शन लगा तो सकते हैं मगर प्रेडिक्शन कभी भी सही नहीं होते। और यहाँ पे केदार बिरजे उनके सामने हैं, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी चौथे ओवर के लिए, जो कि निर्णायक ओवर है, आदेश सांदनकर आए हैं अपना निजी पहला, और मैं तो कहूंगा ये निर्णायक ओवर है। इस ओवर में अगर आदेश अच्छी गेंदबाजी कर गए ना तो ये मैच चला जाएगा अंतिम ओवर में। आदेश, ओहो, फंस गए हैं मिड विकेट में। ये लीजिए, बहुत ही बढ़िया, शानदार और झलनालेदार कैच। केदार बिरजे को जाना पड़ेगा मैदान से बाहर। केदार आउट। आंख से वाकिफ हूं, जलना मुझे आता है। क्या कमाल की शुरुआत की है आदेश ने। नहीं 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 आदेश, मैं आपके तारीफ के पुल बांध रहा हूं, ये क्या कर रहे हैं। बच गए, स्लो ओवर 1 करने की कोशिश कर रहे थे मगर फुल टॉस दे बैठे थे, वो भी लेग स्टंप पर। जन्मदिन का मानो तोहफा दिया था मगर बल्लेबाज तैयार नहीं थे। बल्लेबाज ने सोचा नहीं होगा कि इतनी लॉलीपॉप गेंद भी आ सकती है। उन्होंने ढीले हाथों के साथ खेलना मुनासिब समझा, गेंद को खेल दिया था स्क्वायर लेग की जानिब और 1 रन मुकम्मल करते हुए रनों की संख्या को पहुंचा दिया है 19 पर। देखिए, VCN यानी विपुल केबल नेटवर्क, मेरे ख्याल से उनके जो टीम के ओनर है सम्माननीय प्रवीण जी पाटिल भी टेंशन में आ चुके हैं। ये क्या हो रहा है, हो यहाँ पे भी कैच हो सकता था मगर वहां पे फील्डर मौजूद तो थे, उनके बगल से गेंद को निकाल दिया। 1 रन के लिए प्रवीण पाटिल, इनकी भी दिलों की धड़कनें तेज हो रही है। आसान मैच था, ये क्या हो रहा है। 9 गेंदें 13 रन। हालांकि अब तक तो मैच तकरीबन खत्म होना चाहिए था, ऐसा उनका भी अंदाजा होगा। बहुत लंबे अरसे का उनके पास एक्सपीरियंस है, इन बच्चों को बहुत ज्यादा उन्होंने प्रमोट किया है। ओहो, जोरदार अपील पगबदा के लिए। नहीं नहीं, बच गए, बाल बच गए। अंपायर टस से मस नहीं हुए। अंपायर जी ने इस अपील को सिरे से खारिज कर दिया मगर ये यहाँ पे आएगी बिंदी गेंद। 4 गेंदों में आए हैं मात्र 2 ही रन। क्या होगा इस मैच का। दिलों की धड़कनें तेज हो रही है, दिमाग को सुन्न कर देने वाला ये मैच है। धक 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 धक, ड्रीम गर्ल माधुरी की याद आती हुई। ओहो, फिर से एक बार वहां पे गोता तो लगाया है और गेंद ने बल्ले का अंदरूनी सिरा लिया। शानदार ये कॉम्बिनेशन गेंदबाज और विकेट कीपर का, बहुत ही बढ़िया कैच और एक बल्लेबाज। बैक टू द पवेलियन।
की झलक सबसे अलग आदेश आदेश इसी मैंने कहा था कि आदेश के इसी ओवर में आपको पता चलेगा कि ये मैच कहां जा रहा है। मैच फंस चुका है स्वप्निल, कुछ भी कहे। 7 गेंदे 13 रन, बड़े स्ट्रोक की सख्त जरूरत है। अगर बड़ा स्ट्रोक लगाते वक्त अगर विकेट गया तो ये मैच भी गया। बड़ा स्ट्रोक अगर लगाने में कामयाब हुए तो ये मैच आया। इस सिचुएशन पे आ चुका है। 7 गेंदे 13 रन, 13 रन 7 गेंदे। रुद्र प्रमोद ठाकुर यहाँ पे प्रवीण पाटिल। कौन सी टीम जीतेगी, किसकी टीम जीतेगी? किसने सोचा होगा इस तरह से ये मैच होगा, क्योंकि मात्र 33 रनों की जरूरत थी। 5 ओवर का ये मुकाबला, और अक्सर हम देखते हैं कि आसानी के साथ 5 ओवर के मुकाबले में 50, 55, 60 रन आसानी के साथ बनते हैं, मगर यहां पे मैच पूरी तरीके से फंस चुका है। जोरदार अपील, फिर से एक बार अपील के ऊपर अपील, बार बार लगातार। यहां पे बल्लेबाजों को कुछ समझ में नहीं आ रहा है, करे तो क्या करे। बड़े स्ट्रोक लिए जाए या एक एक रन निकाले, मगर एक रन भी नहीं आ रहा है, या ना ही बड़ा स्ट्रोक आ रहा है। देखते देखते यहां पे ओवर की समाप्ति। इस ओवर में आदेश ने खर्च किए हैं मात्र 2 रन, 2 रन और 2 विकेट भी अपने नाम किए हैं। 4 गेंदे बिंदी की है। क्या बात है आदेश, वेरी वेल डन। जितनी तारीफ करे उतनी कम होगी आदेश की, क्योंकि निर्णायक अवस्था में जब गेंदबाजी करनी होती है ना, तो उसके लिए आपके पास आत्मविश्वास की जरूरत होती है, मानसिकता की जरूरत होती है, मनोबल की जरूरत होती है। वो आप में मुझे यहाँ पे साफ दिखाई दिया। अब देखिए 6 गेंदे और 13 रनों की जरूरत। 6 गेंदे 13 रन, 13 रन 6 गेंदे। कौन सी टीम जीतेगी, जय हनुमान घोटौड़े या वीसीएन कुरुल? हालांकि चाहिए थे मात्र 33 रन। स्कोर कार्ड पर बन चुके हैं मात्र 20 रन। 4 ओवर की समाप्ति हो चुकी है, अंतिम 6 गेंदें बची है। कमाल का मैच आज का ये इस प्रतियोगिता का दूसरा दिन, और दूसरे दिन का पहला मैच जबरदस्त होता हुआ, झन्नाटेदार होता हुआ, और ये बहुत ही मसालेदार होता हुआ अंतिम ओवर के लिए नए गेंदबाज को यहाँ पे दावत दी है। विघ्नेश आए हैं अपना निजी पहला, और टीम की तरफ से अंतिम ओवर लेके 6 गेंदे 13 रनों की जरूरत। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज रुपेश, जबकि नॉन स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज साई राज। अच्छा स्ट्रोक है, ऑन द राइज खेला हुआ, मगर डीप में फील्डर तैनात। डीप कवर में बहुत ही बढ़िया फील्डिंग, अच्छा थ्रो। एक ही रन मिलेगा, दूसरे रन का कोई मौका नहीं देते हुए। 5 गेंदे 12 रनों की जरूरत। कमाल का ये मैच, रोंगटे खड़े कर देने वाला मैच, दिलों की धड़कनें तेज करने वाला ये मैच है। किसी ने नहीं सोचा होगा, और मैंने कहा था दोस्तों, कभी भी किसी भी मैच को और किसी भी टीम को हल्के में मत लेना। हल्के में आंकना बहुत मुश्किलों में डाल सकता है, और यहाँ पे मुश्किल में पड़ चुकी है वीसीएन कुरुल। 5 गेंदे और 12 रनों की जरूरत। जबरदस्त ये मुकाबला है। ओहो, चकमा तो दिया है, फंसाया है। रनआउट का भी मौका, जी हाँ होंगे रनआउट, और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर। ओ यू टी आउट। गेंद और बल्ले के बीच चली है जंग मैदान में, और हम देख सकते हैं इस क्रिकेट के वीरों के संग हम यहाँ पे इस मैच को देख रहे हैं, मैच का अनुभव कर रहे हैं, मगर मैच यहाँ से बदल चुका है। 4 गेंदे 12 रनों की जरूरत। कहां से कहां आ गए देखते देखते। जी हाँ, बहुत ही बढ़िया स्ट्रोक है रुपेश का, मगर सीधा लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर के हाथों में, और रन लेना नहीं चाहेंगे, क्योंकि वो जानते हैं यहां से अगर जीतना है तो एक एक रन बनाकर नहीं जीत सकते। यहां से बड़े स्ट्रोक की दरकार है, बड़े स्ट्रोक की जरूरत है, और उसी बड़े स्ट्रोक की तलाश में है। अंतिम 3 गेंदें बची है, और जीतने के लिए 12 रनों की जरूरत। 3 गेंदों में अगर 2 बड़े स्ट्रोक आते हैं तो ये मैच फिनिश हो सकता है, और इसी की उम्मीद लगाए
उन्होंने इस रन को नहीं लिया, इस रन को लेना पसंद नहीं किया है। क्या रुपेश के बल्ले से बड़ा स्ट्रोक आएगा? जी हाँ, ओवर पिच गेंद थी, उड़ाना चाहते थे, ऑन द राइज खेलने की कोशिश की, मगर ऑफ कटर गेंद बल्ले के अंदरूनी सिरे पे लगी और गई थी बैकवर्ड स्क्वायर की दिशा में। 1 रन मिलेगा मात्र। अब बचे हैं 2 गेंदे और 11 रन, यानी 2 के 2 बड़े स्ट्रोक। अगर यहां से मैच टाई भी होता है तब भी कोई फायदा नहीं होगा, क्योंकि यहां पे कंपलसरी आपको चेस करना है। अगर गेंदबाज कोई गलती करता है तो मैच का रिजल्ट बदल सकता है। जी हां, लोअर फुल टॉस गेंद कारपेट के सहारे ऑन ट्राई में तब्दील किया है, लॉन्ग ऑन की दिशा में सीधा फील्डर के हाथों में, और आखिरकार यहां पे 1 गेंद और 11 रनों की जरूरत। 1 गेंद 11 रन, यानी आप समझ सकते हैं कि यह मैच वीसीएन कुरुल के हाथों से फिसल चुका है। अगर यहां पे गेंदबाज गलती करता है, नो बॉल या वाइट बॉल के रूप में रन आते हैं, तो कुछ चमत्कार भी देखने को मिल सकता है। जी हां, जोरदार प्रहार तो किया है, मिलेंगे नहीं, नहीं, सीधा फील्डर के हाथों में, और इसी के साथ ये मैच जीत लिया है रुद्र प्रमोद ठाकुर पुरस्कृत जय हनुमान घोटोड़े ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक, और आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं। धन्यवाद. व्यासपीठाकडे येतोय. आजच्या क्रिकेटच्या निमित्तानं या ठिकाणी